ನಮಸ್ಕಾರ. ಇಂದು ಭಗವದ್ಗೀತೆಯ 11ನೇ ಅಧ್ಯಾಯದ 10, 11, 12ನೇ ಶ್ಲೋಕಗಳ ಪಾಠ. ಆ ಪಾಠ ಶುರುವಾಗೋಕ್ಕಿಂತ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಪೂರ್ವಾವಲೋಕನ ಅಂತಂದ್ರೆ ಲಾಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ನಲ್ಲಿ ನಾವೇನು ಕಲಿತಿದ್ವಿ ಅದನ್ನ ಸಾನ್ವಿ ಹೇಳ್ತಾಳೆ ಒಮ್ಮೆ. ಆದ ನಂತರ ನಾವು 10, 11, 12ನೇ ಶ್ಲೋಕವನ್ನ ಮತ್ತೆ ಕಲಿಯೋಣಂತೆ. ಸಾನ್ವಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಮ್ಮ. श्रीगुरुभ्यो नमः। अथ भगवद्गीतासु एकादशोऽध्यायः विश्वरूपदर्शनयोगः। इहैकस्तं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि न तु मां शक्यसे द्रष्टुं मनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षु पश्य मे योगमैश्वरम्। सञ्जय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्। ಚೆನ್ನಾಗಿ ಅಂದಮ್ಮ, ವೆರಿ ಗುಡ್, ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಅಂದಿ. 7, 8, 9ನೇ ಶ್ಲೋಕವನ್ನ ಈಗ 10, 11, 12ನೇ ಶ್ಲೋಕ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ, ಪರಮಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ, ಶ್ರೀಮದಾನಂದತೀರ್ಥ ಭಗವತ್ಪಾದಾಚಾರ್ಯ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಓಂ. ಅನೇಕವಕ್ತ್ರನಯನಂ अनेकवक् अनेकवक्त्रनयनम् 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 ಅನೇಕಾದ್ಭುತದರ್ಶನಂ अनेकाद्भुतदर्शनम् 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 ಅನೇಕಾದಿವ್ಯಾಭರಣಂ अनेकदिव्याभरणम् 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 ದಿವ್ಯಾನೇಕೋದ್ಯತಾಯುಧಂ दिव्यानेकोद्यतायुधम् 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 ಅನೇಕವಕ್ತ್ರನಯನಂ ಅನೇಕಾದ್ಭುತದರ್ಶನಂ अनेकवक्त्रनयनम् अनेकाद्भुतदर्शनम् अनेकवक्त्रनयनम् अनेकाद्भुतदर्शनम् अनेकवक्त्रनयनम् अनेकाद्भुतदर्शनम् ಹಿಂಗೂನು ಬಿಡಿಸಿನೂ ಕೂಡ ಅನ್ಬೋದು, ಅಥವಾ ನಾವು ಕೂಡಿಸಿನೂ ಕೂಡ ಈ ಥರನೂ ಅನ್ಬೋದು. ಅನೇಕವಕ್ತ್ರನಯನಂ ಅನೇಕಾದ್ಭುತದರ್ಶನಂ नयनमनेकाद्भुतदर्शनम् ಅನೇಕಾದಿವ್ಯಾಭರಣಂ ದಿವ್ಯಾನೇಕೋದ್ಯತಾಯುಧಂ अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् ಶ್ಲೋಕವನ್ನ अनेकवक्त्रनयनम् अनेकाद्भुतदर्शनम् अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् अनेकवक्त्रनयनम् अनेकाद्भुतदर्शनम् अनेकाद्भुतदर्शनम् अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् अनेकवक्त्रनयनम् अनेकाद्भुतदर्शनम् अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् ಚೆನ್ನಾಗಂತೆ ಕೊಟ್ಕೊಳ್ಳಿ. ದಿವ್ಯಮಾಲಾಂಬರಧರಂ दिव्यमाल्याम्बरधरं 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 ಗಂಧಾನುಲೇಪನಂ दिव्यगन्धानुलेपनं दिव्यगन्धानुलेपनं दिव्यगन्धानुलेपनम् ಸರ್ವಾಶ್ಚರ್ಯಮಯಂ ದೇವಂ सर्वाश्चर्यमयं देवं सर्वाश्चर्यमयं देवं सर्वाश्चर्यमयं देवम् ಅನಂತಂ ವಿಶ್ವತೋಮುಖಂ
अनन्तं विश्वतोमुखम् अनन्तं विश्वतोमुखम् अनन्तं विश्वतोमुखम् दिव्यामाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनं दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनं दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं मತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ತೀನಮ್ಮ. ಸರ್ವಾಶ್ಚರ್ಯಮಯಂ ದೇವಮನಂತಂ ವಿಶ್ವತೋಮುಖಂ सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखं सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखं सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् ಹನ್ನೊಂದನೇ ಶ್ಲೋಕವನ್ನು दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनं सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखं दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनं सर्वाश्चर्यमयं देवम् अनन्तं विश्वतोमुखं दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनं सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् ಚೆನ್ನಾಗಂడి. ದಿವಿ ಸೂರ್ಯ ಸಹಸ್ರಸ್ಯ दिवि सूर्यसहस्रस्य दिवि सूर्यसहस्रस्य दिवि सूर्यसहस्रस्य ಭವೇದ್ಯುಗಪದುತ್ಥಿತಾ भवेद्युगपदुत्थिता 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 ಯದಿ ಭಾಸದೃಶಿ सा ಸ್ಯಾದ್ यदि भासदृशी सा स्याद् यदि भासदृशी सा स्याद् यदि भासदृशी सा स्याद् ಭಾಸಸ್ತಸ್ಯ ಮಹಾತ್ಮನಃ ಭಾಸಸ್ತಸ್ಯ ಮಹಾತ್ಮನಃ भासस्तस्य महात्मनः भासस्तस्य महात्मनः भासस्तस्य महात्मनः दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्याद् यदि भासदृशी सा स्याद् भासस्तस्य महात्मनः 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 दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थितः यदि भासदृशी सा स्याद् भासस्तस्य महात्मनः दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थितः यदि भासदृशी दिवि सूर्यसहस्रस्य ಭವೇದ್ಯುಗಪದುತ್ಥಿತ ಅಷ್ಟೇ ತಾಹ ಅಂತ ಇದೆಯಾ? ಓಕೆ, ಅದನ್ನ ಮತ್ತೊಮ್ಮೆ दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता ಗುಡ್. यदि भासदृशी सा स्याद् भासस्तस्य महात्मनः दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्याद् भासस्तस्य महात्मनः ಚೆನ್ನಾಗಂడి. ಮತ್ತೆ ನಾವು ಮುಂದಿನ ಕ್ಲಾಸ್ನಲ್ಲಿ 13 ಮತ್ತು 14 ಮತ್ತು 15ನೇ ಶ್ಲೋಕವನ್ನು ಕಲಿಯೋಣಂತೆ. ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ರಾಮ್ ರಾಮ್. राम राम सर।